गिरनारला जाण्याआधी ह्या गोष्टी नक्की माहीत करून घ्या, नाहीतर पश्चाताप होईल. श्री क्षेत्र गिरनार, जुनागढ, गुजरात हे दत्त भक्तांसाठी एव्हरेस्ट जिंकण्यासारखे आहे. ही केवळ यात्रा नसून ती एक अत्यंत कठीण परीक्षा आहे. बऱ्याच लोकांना वाटते की रोपवेने गिरनारवर थेट वर जाता येते, पण हे अर्ध सत्य आहे. रोपवे तुम्हाला फक्त अंबामाता मंदिरापर्यंत सुमारे 5000 पायऱ्यांपर्यंत नेतो. तिथून पुढे गुरु शिखर दत्त पादुकापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला अजून 5000 पायऱ्या स्वतःच्या पायानेच चढाव्या लागतात. त्यामुळे रोपवे आहे या भरोशावर राहू नका. पुढचा रस्ता खूप कठीण आहे. अंबामाता मंदिरापासून पुढे दत्त शिखरापर्यंतचा रस्ता सरळ चढणीचा नाही. तिथे तुम्हाला आधी 1500 पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि पुन्हा 1200 ते 1500 पायऱ्या वर चढाव्या लागतात. हा उतार चढाव माणसाचा स्टॅमिना संपवतो. परतीच्या प्रवासात पुन्हा हेच चढावे लागते. इथेच 50% लोक हार मानतात. गिरनारवर प्लास्टिक बंदी अत्यंत कडक आहे. चेकिंग नाक्यावर तुमच्या बॅगेतील प्लास्टिकच्या बाटल्या, बिस्किटचे रॅपर्स काढून घेतले जाऊ शकतात किंवा त्यावर स्टिकर लावून डिपॉझिट घेतले जाते. शक्यतो स्वतःची स्टील किंवा तांब्याची पाण्याची बाटली सोबत ठेवा. प्लास्टिक बाटली पकडली गेल्यास दंड होऊ शकतो. जर तुम्ही पायी जाणार असाल तर पहाटे 3 किंवा 4 वाजता चढायला सुरुवात करा. गुजरातमध्ये ऊन खूप कडक असते. सकाळी 9 ते 10 नंतर दगडांच्या पायऱ्या तापतात आणि चढणे अशक्य होते. सूर्योदयापूर्वी जैन देरासरपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरते. जर तुम्हाला किंवा सोबतच्या वयस्कर व्यक्तीला चालणे शक्य नसेल तर डोली उपलब्ध असते. डोलीचे दर तुमच्या वजनानुसार ठरतात. साधारण 4000 ते 8000 रुपये. हे दर सीझननुसार बदलतात. डोलीवाल्यांशी आधीच पक्का भाव करून घ्या, नाहीतर वर गेल्यावर ते जास्त पैसे मागू शकतात. ही यात्रा सोपी नाही. एकूण जवळपास 10,000 पायऱ्या आहेत. गिरनारला जाण्याआधी किमान 1 महिना रोज 5 ते 6 किलोमीटर चालण्याचा किंवा पायऱ्या चढण्याचा सराव करा. पायाचे स्नायू मोकळे असतील तरच ही वारी पूर्ण होईल. दत्त शिखरावर पादुकांजवळ एक अखंड धुनी आहे. ही धुनी फक्त सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडी असते असे म्हटले जाते. बाकी दिवशी ती राखेने झाकलेली असते. त्यामुळे दत्तभक्तांनी सोमवारी सकाळी तिथे पोहोचण्याचे नियोजन केल्यास विशेष लाभ होतो. वरच्या शिखरांवर गोरक्षनाथ आणि दत्तशिखर पाण्याची बाटली किंवा लिंबू सरबत खूप महाग मिळते, कारण ते लोक सरबताच्या वस्तू डोक्यावरून वर नेतात. सोबत सुका खाऊ, खारीक, बदाम, ग्लुकोज बिस्किट आणि 2 ते 3 लिटर पाणी नक्की ठेवा. तिथे वर पोटभर जेवण मिळत नाही, फक्त स्नॅक्स मिळते. गिरनारवर हजारो माकडे आहेत आणि ती आक्रमक होऊ शकतात. हातात प्रसादाची पिशवी किंवा पाण्याची बाटली उघडी ठेवू नका. माकडे थेट हल्ला करून हिसकावून घेतात. काठी सोबत ठेवा, पण त्यांना मारू नका. दत्त शिखराच्या थोडे आधी कमंडलू कुंड लागते. इथे एक पवित्र अग्निकुंड आहे जे कधीच विझत नाही. इथे 12ही महिने 24 तास मोफत अन्नदान, महाप्रसाद सुरू असतो. कितीही थकला असाल तरी इथे मिळणारी गरम खिचडी किंवा कढी भात अमृतासारखा लागतो. तो प्रसाद नक्की घ्या. जैन मंदिरे आणि मुख्य दत्तपादुकांच्या गाभाऱ्यात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. सिक्युरिटी गार्ड्स मोबाईल काढून घेऊ शकतात. श्रद्धेने दर्शन घ्या. कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात अपमान होऊ शकतो. शक्यतो गिरनार यात्रा अनवाणी करण्याची प्रथा आहे, पण दगडांचा रस्ता असल्याने पायाला फोड येऊ शकतात. जर अनवाणी चालणार नसाल तर चांगली ग्रीप असलेले स्पोर्ट्स शूज वापरा. स्लीपर किंवा सँडल घालून जाण्याची चूक करू नका. तसेच पायथ्याला 20 ते 30 रुपयात बांबूची काठी मिळते. ती तिसरा पाय म्हणून खूप मदत करते. ती विकत घ्याच. अनेक लोक फक्त दत्त शिखर करून परत येतात, पण वाटेत किंवा थोडे बाजूला जटाशंकर महादेव आणि शेषावन ही अतिशय जागरूक ठिकाणे आहेत.
जर वेळ असेल आणि शरीरात ताकद असेल तरच इकडे जा. चढताना उत्साह असतो, पण उतरताना गुडघे आणि पोटऱ्या खूप दुखतात. उतरताना घाई करू नका. झिगझॅग, वाकडे तिकडे चाला, ज्यामुळे गुडघ्यांवर कमी भार येतो. घरी आल्यावर 2 ते 3 दिवस पाय दुखणार याची मानसिक तयारी ठेवा. गिरनारच्या पायथ्याशी भवनाथ नावाचे एक अतिशय प्राचीन आणि गूढ मृगी कुंड आहे. या कुंडाबद्दल अशी आख्यायिका आहे की महाशिवरात्रीच्या रात्री हजारो नागा, साधू आणि आघोरी स्नानासाठी इथे येतात. ते पाण्यात डुबकी मारतात, पण त्यातील अनेक साधू पुन्हा पाण्याबाहेर येतच नाहीत. अशी श्रद्धा आहे की या कुंडाच्या आतून कैलास किंवा काशीला जाणारा गुप्त मार्ग आहे. हे गिरनारचे सर्वात मोठे रहस्य आहे, जे आजही कोणाला उलगडलेले नाही. गिरनार पर्वत हा गीर अभयारण्याच्या अगदी मधोमध वसलेला आहे. त्यामुळे इथे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा जंगलातून आशियाई सिंहांची डरकाळी ऐकू येते. हा अनुभव खूप थरारक असतो. इथे केवळ दत्त महाराज नाही, तर जंगलाचा राजा सिंह सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवून आहे याची जाणीव भक्तांना होते. त्यामुळेच मुख्य रस्ता सोडून जंगलात जाऊ नये. अनेक भक्तांचा गैरसमज होतो की दत्त शिखर सर्वात उंच आहे, पण भौगोलिकदृष्ट्या गोरक्षनाथ शिखर हे गिरनारवरील सर्वात उंच ठिकाण आहे. दत्त महाराजांच्या पादुकांकडे जाण्याआधी हे शिखर लागते. इथे नवनाथांचे मुख्य गुरु गोरक्षनाथ यांनी तपश्चर्या केली होती. इथे आलख निरंजनचा जयघोष केल्यावरच पुढे जाण्याची प्रथा आहे. इथली ऊर्जा खूप तीव्र आहे. जर तुम्ही पहाटे चढाई केली आणि सूर्योदयाच्या वेळी 5000 पायऱ्यांच्या वर पोहोचलात तर तुम्हाला एक अद्भुत दृश्य दिसते. तुम्ही चक्क ढगांच्या वर असता. सूर्य ढगांच्या खालून नाही तर ढगांच्या मधून वर येतो आणि खाली ढगांची चादर पसरलेली दिसते. हे दृश्य पाहिल्यावर स्वर्गात असल्याचा भास होतो आणि चढाईचा सर्व थकवा एका क्षणात निघून जातो. गिरनार ही सिद्धांची भूमी आहे. असे मानले जाते की आजही 84 सिद्ध आणि नवनाथ तिथे सूक्ष्म रूपाने किंवा वेषांतर करून फिरत असतात. त्यामुळे गिरनार चढताना जर कोणी अनोळखी वृद्ध व्यक्ती, साधू किंवा अगदी एखादा प्राण्याने तुमच्याकडे पाणी अथवा अन्न मागितले तर चुकूनही नाही म्हणू नका. कदाचित ते तुमची परीक्षा घ्यायला आलेले साक्षात दत्त महाराज किंवा सिद्ध असू शकतात. इथे प्रत्येकाचा आदर करावा लागतो. दरवर्षी महाशिवरात्रीला फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये गिरनारच्या पायथ्याशी भवनाथ मेळा भरतो. कुंभमेळ्यानंतर नागा साधूंचे सर्वात मोठे संमेलन इथेच होते. या काळात संपूर्ण गिरनार परिसर हर हर महादेव आणि दत्तगुरूच्या नादाने दुमदुमून जातो. हा मेळा म्हणजे आध्यात्मिक शक्तीचा स्फोट असतो. या काळात तिथे जाणे म्हणजे आयुष्यातील सर्वात वेगळा अनुभव असतो. गिरनार ही जिद्दीची परीक्षा आहे. तिथे शरीरापेक्षा मनाची ताकद जास्त लागते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सुरू ठेवा. रस्ता आपोआप कापला जाईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.